जन्म झाला तसं आईनंच दूर केलं. आईच्या मायेसाठी व्याकुळ झालेल्या एका 7 महिन्यांच्या माकडानं त्यानंतर स्वतःच आपल्यासाठी एक आई शोधली, जी बोलू शकत नाही, त्याला गोंजारू शकत नाही, साधा हातही पकडू शकत नाही, पण केवळ तिचं सोबत असणंच त्याच्यासाठी त्याचं जग बनलं. त्या पिल्लू माकडाच्या आणि त्याच्या निर्जीव आईच्या कहाणीने अवघं जग हळहळतंय. जपानमधील एका पिलाची कहाणी जगभरात व्हायरल होत आहे. त्याचं नाव आहे पंच आणि जगभरातल्या सगळ्या हळव्या मनांना रडवण्याचं सामर्थ्य असणारी ही आहे त्याच्या मायेच्या उभेसाठीची धडपड. जपानच्या इचिकावा शहरातल्या एका प्राणी संग्रहालयातली ही कहाणी. पंच नावाच्या या माकडाचा जन्म झाला आणि त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला सोडून दिलं. छोटासा पंच एकटेपणाचा गारावारा सोसण्यासाठी मायेची ऊब शोधत राहिला आणि याच शोधात कधीतरी प्राणी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनी त्याला एक कापसाचं माकड आणून दिलं. आईपासून दुरावलेल्या पंचने याच निर्जीव खेळण्यात त्याची आई शोधली आणि नंतर या पिल्लाने या निर्जीव माकडात आई पण ओतण्यासाठी जे जे केलं ते निशब्द करून गेलं. अवघ्या 7 महिन्याचा पंच आई विना एकटा आहे. मोठमोठ्या माकडांकडे जेव्हा तो जाऊ पाहतो तेव्हा ते त्याला हुसकावून लावतात. मग हिरमुसलेलं हे पिल्लू आपल्या या निर्जीव आईच्या कुशीत शिरतं. जगणं काय असतं हे सांगणारी आईच्या छातीला बिलकुल ऐकण्याची धडधड त्याच्या कानांनी कधीच ऐकली नाहीये. गार वाऱ्यात थरथरणाऱ्या कोवळ्या त्वचेला ऊब देणारी आईचं शरीर त्याच्या वाट्याला आलंच नाहीये. पण सभोवतालच्या इतरांच्या वाट्याचा आईचा स्पर्श निव्वळ डोळ्यात साठवून त्यानं तो स्पर्शच तयार केला आणि हे निर्जीव खेळणं आई बनलं. एका आईने त्याला जन्म दिला आणि त्याने आईसाठी व्याकुळ होत एका निर्जीव आईला जन्म घ्यायला भाग पाडलं. हा 7 महिन्यांचा पंच आपल्याला हे सांगतोय की कोणीतरी आपल्याला घट्ट धरतंय, यावर नातं ठरत नाही. आपण कुणाला तरी घट्ट बिलगून राहतो, याने नातं बहरत जातं. हा पंच नावाचा पिटुकला माकड त्याच्या या निरागस वागण्यातून बहुधा हेच सगळ्या जगाला सांगू बघतोय. जन्मानंतर काही दिवसातच त्याची आई त्याच्यापासून दुरावली. एकट्या पडलेल्या या माकडाच्या पिल्लाला बाकी माकडांनी पण स्वीकारलं नाही, चिडकारलं. त्याच्या एकट्यापणाची ही कहाणी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगते की ते म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या, कुठलीही गाडी असू द्या, कितीही फ्लॅट असू द्या, पण जर तुमच्याकडे तुमचा हक्काचा माणूस, त्याचं प्रेम आणि आधार नसेल तर हे सगळं शून्य आहे. त्यामुळेच आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची आपण कदर केली पाहिजे. आणि अजून एक सत्य म्हणजे तुमच्याकडे कितीही धन दौलत असू द्या, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, पण एक शब्द असा आहे की ज्याची उणीव कधीच कोणीच भरू शकत नाही, कुठल्याही बाजारात ती मिळू शकत नाही. ती म्हणजे आई. तुमच्याकडे जर आई असेल तर तिला जपा, कारण या जगात असे अनेक माणसं आहेत ज्यांच्याकडे त्यांची आईच नाही आहे. तर या पिल्लू माकडाच्या कहाणीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.